नमस्कार, मी स्वाती आईची शिदोरी या चॅनलवर तुमचं स्वागत आहे। सध्या थंडीचे दिवस चालू आहेत आणि गाजराचा सीझन पण चालू आहे। तर थंडीच्या दिवसामध्ये गाजरं भरपूर असतात आणि आपण गाजरचा हलवा केला नाही असं कधीच होत नाही। तर आता सध्या मार्केटमध्ये भरपूर गाजरं यायला लागलेली आहेत। आमच्याकडे आठवडी बाजार भरतो आणि आज बाजारात गेल्यानंतर पाहिलं की सगळीकडे गाजरच गाजरं आहेत। भरपूर ठिकाणी गाजरं होती आणि छान अशी लाल लाल मस्त गाजरही होती। तर हे पहा, इथे आम्ही 2 किलो गाजरं आणलेली आहेत। आता मस्त याचा हलवा करायचा। चला म्हटलं तुमच्यासोबत रेसिपी पण शेअर करावी। तर इथे अगोदर गाजरं मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। स्वच्छ धुवून कपड्याने पुसून पण घेतलेली आहेत आणि त्याचं जे बुड आणि वरचं जे साल्ट असतं ते काढून घेतलेलं आहे। खराब भाग काढून घेतला आणि खिसणीवरती मस्त खिसून घेतलेली आहेत। तर हे पहा, इथे गाजरं माझी खिसून झालेली आहेत। तर हे 2 किलो गाजरं आहेत। तर एक मस्त मोठी कढई गच्च भरलेली आहे। तर मधला भाग कोणकोणता काढून टाकून देतं, पण मी मधला भाग काढत नाही। तर ते पण ठेवलेलं आहे आणि त्यासोबत हे खिसून घेतलेले आहेत। तर 2 किलो गाजरं आहेत, मस्त भरपूर खीस पडलेला आहे। त्यात एक मोठी वाटी भरून तूप टाकलेले। आता या तुपामध्ये थोडा वेळ हा गाजराचा खीस आपल्याला हलवून घ्यायचा आहे, म्हणजे पूर्ण गाजर आणि तूप मिक्स होईल। नंतर याच्यामध्ये थोडंसं हे परतून झाल्यानंतर इथे मी 1.5 लिटर दूध घेतलेलं आहे। तर हे 1.5 लिटर दूध याच्यामध्ये आपल्याला हे गाजराचा किस शिजवून घ्यायचा आहे। आता माझ्याकडे खवा नाही आहे, जर तुमच्याकडे खवा असेल तर तुम्ही खवा पण वापरू शकता। मी इथे दूधच वापरलेलं आहे। तर थोडा वेळ हे दुधामध्ये चांगलं शिजवून घ्यायचं आहे। चांगलं शिजलं जातं आणि पूर्ण दूध आटेपर्यंत आपल्याला हे चांगलं शिजवून घ्यायचं आहे। झाकण ठेवून शिजवून घेतलं तर चांगलं शिजलं जातं। तोपर्यंत इकडे आपण तयारी करून घेऊया। तर इथे मी भरपूर अशी काजू घेतलेले आहेत, बदाम घेतलीत। तुम्हाला जर मनुके आवडत असतील तर तुम्ही मनुके पण घ्या। मी मनुके घेतलेली नाही आहेत आणि 7-8 विलायची घेतलेली आहे। तर 2 किलो गाजरं आहेत। तर इथे पहा, मी 1 किलो साखर घेतलेली आहे। तर 1 किलो साखरमधली पण मी थोडीशी साखर ठेवलेली आहे, कारण की खूप गोडही नाही खावंसं वाटत। तर पूर्ण दूध आटल्यानंतरच ही साखर मी त्याच्यामध्ये टाकलेली आहे। 1 किलोला थोडीशी, पाऊण किलो साखर वापरलेली आहे। आणि जो बदाम काजू त्याला बारीक करून घेतलेला आहे। बारीक असं त्याचं बुकटी पण नाही करायची, तर थोडेसे मोठे मोठे काप करून घेतलेले आहेत आणि विलायची बारीक करून घेतलेली आहे। तर आता हे आपल्याला सगळं एकजीव करून घ्यायचं आहे। साखरेला चांगलं पाणी सुटतं, ते पूर्ण पाणी आटेपर्यंत हे आपल्याला गाजरचा हलवा शिजवून घ्यायचा आहे। तर इथे बघा, साखरेचं पूर्ण पाणी आटलेलं आहे आणि गाजरचा हलवा मस्त चमचमीत दिसतोय। तुपाने याला छान सुगंध, कलर पण आलेला आहे। विलायची पावडर टाकल्यामुळे मस्त सुगंध घरात सुटलेला आहे। तर मस्त हा या सीझनचा पहिला गाजरचा हलवा तयार आहे। तर तुम्ही हलवा केला की नाही नक्की मला कमेंटमध्ये सांगा। तर इथं मस्त गाजरचा हलवा झालेला आहे, मस्त दिसतोय पण आणि मुलांना तर खूप आवडतो। तर तुम्ही नक्की एकदा करून बघा। तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा। भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये।